खेळ करा आणि प्रेक्षकांची मन जिंका. तर ज्या काही अडचणी असेल आपण पंचांना विचारून घ्या आणि एकंदरीत सामना लगेच सुरू करा. जास्त वेळ घेऊ नका. 25 मिनिटाचा अवधी असेल. टिटवाळा संघ लक्षात ठेवा आपण, कारण प्रत्येक सामन्यासाठी 5 ओव्हरच्या सामन्यासाठी 25 मिनिटं देतोय. लेट्स प्ले. पहिलाच बॉल अतिशय चांगला होता. ड्राईव्ह करायचं होतं वेगाने, मात्र चेंडू थोडा पडल्यानंतर खाली राहिलाय, त्यामुळे ते चेंडू गेलाय तो डॉट. पहिला बॉल डॉट जात असताना एक स्पिन गोलंदाज अनिलला पाहतोय आपण. नुरासाठी पुन्हा एकदा सज्ज होत असताना गोलंदाज. आउटसाइड ऑफस्टंप. चांगला बॉल होता, पडल्यानंतर सोडून दिलाय, मात्र चेंडू अत्यंत चांगल्या पद्धतीने फेकला गेलाय. लागोपाठ 2 चेंडू डॉट पाहायला मिळाले. दोन्ही संघ ते फार मोठे आहेत. एक बदलापूर विभागातील संघ पाहतोय आपण, क्रिशालम बदलापूर संघ. यावेळेस ड्राईव्ह करतोय चेंडूला अलॉंग द कार्पेट. डीपेक्स कव्हरला क्षेत्ररक्षक आल्यात, तिथे चेंडूची उचल केली आहे. तोपर्यंत दुसरी धाव पूर्ण केली जातोय. 2 धावा अंकित केल्यात गेल्यात धावपळकावरती. अनिलची चांगली गोलंदाजी. अद्यापर्यंत 3 चेंडू फेकल्यात, 2च धावा खर्च करतोय. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक मात्र थोडंसं पंबल होतोय, बॅकअप दिलं जाते. तोपर्यंत 1 धाव मिळाली आहे. अतिशय वेगवान फटका होता, मात्र त्याला अडवलाय. जो क्षेत्ररक्षक होता डीपमध्ये, त्याने येऊन चेंडूला उचललाय, फेकलाय. तोपर्यंत फक्त 1च धाव मिळवता आली. चांगली गोलंदाजी पाहतोय. प्रथमच आता मात्र रमीज उर्फ पापा स्ट्राईक वरती. यावेळेस दूरवरून खेळ्यात, समोर क्षेत्ररक्षक नाहीये, मात्र क्षेत्ररक्षक येण्याच्या अगोदर चेंडू जातोय पहिल्या टप्प्यावरती सीमा पलीकडे आणि रमीजच्या बॅटमधून आलाय तो दर्जेदार चौकार, पहिला चौकार. 4 धावा. आज मात्र इथे पाहिलं तर पहिला सामना जिंकलाय मांकेवळी टीमने, दुसरा गोरेगाव, तिसरा सामना आता जो झाला तो कानोर बॉईज टीमने जिंकलाय आणि हा क्रिशालम बदलापूर पक्ष टिटवाळा मांडा. एकंदरीत सामना आजच्या दिवसात 5वा आहे. आता जी लढत होईल याच्यानंतर ती मानकिवली पक्ष गोरेगाव अशी लढत होईल आणि आत्ताचे सामने येणारे ते 3 षटकांचे असतील, लक्षात ठेवा, कारण या सूचना आम्ही अगोदरच दिल्या होत्या. पहिलं षटक मार्गस्थ असताना एक चौकार आलाय रमीजच्या बॅटमधून. यावेळेस पूल करायचं होतं, समोर क्षेत्ररक्षक पटका फसलाय आणि साधा सोपा झेल टिपला जात आहे. शेवटचा चेंडू होता, अतिघाई संकटातनी काही करण्याची गरज होती का? बॅटवरती मिडल झाला नाहीये व्यवस्थितरित्या आणि फलंदाज बाद झालाय. पहिला धक्का लागलाय तो क्रिशालम बदलापूर टीमला. सात धावा धावपळकावरती पाहायला मिळाला. एक फलंदाज बाद झालाय, ज्या फलंदाजाने चौकार ठोकला होता 5व्या चेंडूवरती, मात्र 6व्या चेंडूवरती क्विक रिप्लाय दिला गोलंदाज अनिलने आणि फलंदाजाला बाद केलंय. वनडाऊनचा फलंदाज नन्ना मैदानामध्ये आलाय. गोलंदाज पाहतोय पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन जगन पाटील यांना पाहतोय आपण टिटवाळा मांडा टीमच्या वतीने.
दुसरा गोलंदाज समोर पाहतोय आपण नुराला. यावेळेस फटका चांगला आहे, शॉर्ट अँड पुल करतोय, चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या वरून. हाय अँड हँडसम पहिला दणदणी षटकार पाहायला मिळतोय आपल्याला. नुरा कुहारेच्या बॅट मधून आलाय. थोडासा वेट अँड वॉच, थोडे थांबले, पाहिलं चेंडूची लाईन, थोडासा टप्प्यावरती आहे चेंडू आणि त्याला मात्र बरोबर मिडल केलंय. बॅटवरती व्यवस्थितरित्या घेतलं, ताकदीचा प्रचंड वापर केला आणि हा पहिला षटकार इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. जगन पाटील यांच्या पहिल्याच बॉलवरती एक माइटी हिट आलाय. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये स्थिरावताना पाहायला मिळतोय. दोन संघ चांगले आणखीन मजबूत संघ आहेत. पुन्हा एकदा अपड्राय, अतिशय चांगला वेगाने फटका, क्षेत्ररक्षक मात्र वेगाने आल्यात, तोपर्यंत चेंडू गेलाय निघून बाहेर. पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती चौकार पाहायला मिळतोय आपल्याला. चांगली फलंदाजी नुरा कुवार यांची. गतवर्षी या खेळाडूचा विचार केला तर थोडंसं इंजुरेड होतं, शोल्डरचा प्रॉब्लेम असल्यामुळे कमी सामने केले आणि त्याच्या वर्षी जर विचार केला तर मागच्या वर्षी अत्यंत इन्फॉर्म मध्ये होता नुरा. आजही तो सामना आठवतोय. ज्यावेळेस 12 बॉलमध्ये 45 धावांची गरज असताना सामना त्याने जिंकून दिला होता आपल्या टीमसाठी. आणि पुन्हा एकदा चेंडू डीप मिड विकेटला, वन बाउन्स ओव्हर द लाईन, 4 रन्स, बाउंड्री. अतिशय आक्रमक शैलीचा फलंदाज आहे. तर चांगली फलंदाजी होत असताना नुराच्या वतीने तर क्रिशालम बदलापूर संघाचा विचार केला तर बरीच वर्षे या विभागामध्ये खेळतोय आणि मलंगड किंवा अंबरनाथ येथे सुद्धा बऱ्याच स्पर्धामध्ये खेळताना संघ पाहायला मिळतोय. प्रथमेश दादा भगत हे या संघाचे पॅकर्स आहेत. गेली 3 ते 4 वर्ष सातत्याने, 4 वर्ष झाली सातत्याने या संघाच्या सोबत असतात. आता मात्र त्यांची जबाबदारी वाढली आहे प्रथमेश दादा यांची, त्यामुळे थोडेसे कमी पाहायला मिळतात. नाहीतर एरवी पाहिलं तर नेहमी या संघासोबत असायचे. पुन्हा एकदा अपड्राय करण्याचा प्रयत्न, झेल मात्र ड्रॉप होतोय. चांगला प्रयत्न होता कारण वेगाने अतिशय वेगवान चेंडू आला आणि हात पुढे केले, मात्र थोडासा झेल पुढ्यात पडला, त्यामुळे ते एक धाव मिळाली आहे. मंडाऊनचा फलंदाज नन्ना पाहतोय आपण, एक भारदार शरीरयष्टीचा मालक, स्ट्रॉंग बॉडी पाहायला मिळतोय. जगन यावेळेस मात्र फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आल्यात वेगाने, थोडंसं पंबल आणि चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार, 4 धावा आणखी मिळाल्यात. ह्या ओव्हरमध्ये पाहिलं तर धावांची लयलूट केली गेली आहे, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा अनिल याने खर्च केल्या होत्या आणि जगन यांचं खूप महागडं असं षटक पाहायला मिळतोय. आणि या दुसऱ्या षटकामध्ये 17 धावा आल्यात, 19 धावा आल्या, 19 धावा या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. पहिल्या षटकामध्ये 7 होत्या, एकूण 26 धावा झाल्या धावपळकावरती. प्रति षटकामध्ये 13 धावा उभ्या केल्यात. पॉवर प्ले मध्ये योग्य आणि सुरेख वापर करत असताना क्रिशालम बदलापूर संघ चांगली फलंदाजी अद्याप करावी लागेल. फलंदाजीमध्ये सातत्य ठेवावं लागेल. अशोक येतोय गोलंदाज, तिसरं षटक घेऊन टिटवाळा टीमच्या वतीने. दोन्ही संघ फार बलवान बलिष्ठ आहेत, मात्र आज एक टिटवाळा परिसरातील आणि एक बदलापूर विभागातील एक संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानावरती जी पॉवर प्लेची 2 षटकं होती ती संपल्यात आणि क्षेत्ररक्षण थोडंसं विखुरलेलं, विसावलेलं पाहायला मिळतोय. अतिशय चांगला फटका वीरेंद्र सेवाग स्टाईलने, चेंडू मात्र दीपिश कौर मधून जातोय दन 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 करत.
4 रन्स. चांगला ताकदवर फटका खेळला गेलाय नुराच्या वतीने. चांगला खेळ केला जातोय. अतिशय आक्रमक, मी अगोदरच सांगितलं होतं की या आक्रमक शैलीचा फलंदाज आहे आणि तशी फलंदाजी केली आहे. आज सुद्धा आसनोलीचं मैदान आठवतं ज्यावेळेस 12 बॉलमध्ये 45 धावांची गरज असताना तो सामना जिंकून दिला. तेथे मात्र हा संघ फायनल खेळला आणि लगेचच पाल्या येथे फायनल खेळण्यासाठी गेला. तेथे सुद्धा त्यांनी फायनल मारली. एकाच दिवसामध्ये 2 विजेतेपद पटकवले होते. एवढा चांगला बॉल, कीपर बीट आणि चेंडू मात्र थर्ड मॅनच्या दिशेला. चौकार 4 धावा मिळाल्यात. आणखीन एक चौकार आलाय. एकूण टोटल पाहिली तर 34 धावा धावफलकावरती होत असताना 2 फलंदाजांची मात्र चांगली फलंदाजी या मैदानामध्ये. पहिला विकेट लवकर गमावला रमीतचा, त्याच्यानंतर मात्र नन्ना आणि त्याचबरोबर नुरा आणि चांगल्या अद्यापर्यंत फलंदाजी केली आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, धावचीची येथे संधी होती. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं अनिलच्या वतीने. जो तृतीय सर्कलच्या आतमध्ये फिल्डिंग करतात. नुरा यावेळेस मात्र आउटसाइड ऑफ स्टंपचा चेंडू होता. स्लोअर चेंडू फेकला. अतिशय संत गतीने चेंडू सोडून दिला आणि आणखीन एक डॉट बॉल. मागच्या 2 बॉलचा विचार केला तर एकही धाव नाहीये. यावेळेस पुन्हा एकदा आउटड्राइव्ह पाहायला मिळते. अतिशय वेगाने चेंडू आणि पहिल्या टप्प्यावरती सीमा पलीकडे जातोय. आणखीन एक नुरा कोहारीच्या बॅटमधून आला शानदार चौकार. अडतीस धाबा धावफलकावरती होत असताना 3रं षटक प्रगतीपथावर पाहतोय आपण. मात्र नुराची अद्यापर्यंत चांगली फलंदाजी. 26 या धावसंख्येवरती खेळतोय नुरा कोहारी. यावेळेस चांगला बॉल आणि पहा किती लक फॅक्टर ऑन आहेत आणि 2 खेळाडू होते मात्र थोडी बॅट आडवी केली आणि चेंडू पुन्हा एकदा थर्ड मॅनच्या दिशेला आलाय. तो आणखीन एक चौकार नुराच्या बॅटमधून. गुड बॅटिंग, अतिशय चांगली फलंदाजी होत असताना येथे मात्र 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकामध्ये पाहायला मिळतात 42 धाबा धावफलकावरती, 42 रन्स. अतिशय चांगली फलंदाजी केली आहे क्रिशाइलम बदलापूर संघाने आणि 42 धाबा या धावफलकावरती 3 षटकाच्या सांगतेनंतर. तर पहिलं षटक अनिलने फेकलं होतं. फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या आणि 1 विकेट मिळवला होता. दुसरं षटक फेकलंय जगन पाटील. खूप मागडा असं षटक पाहायला मिळालं. त्या षटकामध्ये तब्बल 19 धावा कुटण्यात आल्या. 13ची सरासरी, 26 धावा झाल्या 2 षटकामध्ये. आणि तिसरं षटक अशोकने फेकलं. त्याच्या षटकात सुद्धा 16 धावा पाहायला मिळाल्या. एकूण धावसंख्या 42 झाल्या आणि आता पाहिली तर 14ची सरासरी ठेवले. येथे मात्र
प्रत्येक षटकामध्ये 14 धावाची सरासरी कायम ठेवली आहे आता 3 षटकापर्यंत आणि अद्याप 2 षटकं फेकायची आहेत त्यामुळे 2 षटकामध्ये किती धावा कुठतील कारण दोन्ही सेट फलंदाज झाल्यात त्यामुळे ते गोलंदाजाने एखादा चांगला गोलंदाजी फेकावी लागेल कारण दोन्ही फलंदाज लयमध्ये आहेत खास करून नुरा ज्याने 15 बॉलवरती 30 धावा कुठल्यात गोलंदाज अनिल ज्यानं पहिलं षटक फेकलं होतं आता मात्र एंड बदललाय त्याने पहिलाच बॉल अतिशय चांगला टप्पा पडल्यानंतर मात्र कीपरच्या ग्लोव्ज मध्ये जातोय डॉट बॉल एक डॉट बॉल फेकला जातोय अनिलच्या वतीने फार चांगला गोलंदाज एक स्पिन गोलंदाज ड्राइव्ह करतोय चेंडूला डीपेक्षा कव्हरला गोळीच्या वेगाने क्षेत्ररक्षक समोर आहेत अडवलाय चेंडूला मात्र तोपर्यंत मिळतील त्या 2 धावा इथून मात्र 2 धावा मिळाल्यात 44 या आकड्यावरती जावडा संघ पोहोचतोय अद्यापर्यंत सुरळीत चाललंय ते क्रिशा बदलापूर टीमचं अद्याप 10 चेंडू फेकायचे आहेत इनिंग मध्ये आणि उलटा स्वतः पॅटवरती मिळत चेंडू मात्र डीप मध्ये जातोय तोपर्यंत मिळेल ती एकच धाव 3 चेंडूवरती या 3 धावा पाहायला मिळतात आपल्याला इथून मात्र या षटकामध्ये आणीची मात्र फार चांगली गोलंदाजी पाहतोय पहिल्या षटकात सुद्धा फक्त 7 धावा दिल्या एक फलंदाजाला बाद केला आणि आता सुद्धा चौथ्या षटकामध्ये जर पाहिलं तर 3 धावा खर्च केल्यात 3 चेंडूमध्ये नुरा स्ट्राइक वरती जो चांगली फलंदाजी केली आहे या पहिल्या इनिंग मध्ये खेळत असताना क्रिशा बदलापूर टीम उलटा स्वतः झेल होईल का यस आणि ड्रॉप खेळ जवळ बराच वेळ हातामध्ये होता मात्र थोडेसे मागे वळले दे आणि चेंडू मात्र हातातून निसटला खाली पडला त्यामुळे ते जीवनदान मिळाले नुराला 31 धावसंख्येवरती खेळत असताना तर मात्र इथून चांगली गोलंदाजी पाहतोय अनिल टिटवाळा टीमच्या कडेन फुल टॉस बॅटवरती व्यवस्थित नाहीये एक धावच कंप्लीट केली जातोय इथून मात्र फार सुरेख गोलंदाजी पाहतोय या षटकामध्ये मात्र रोखलाय मी म्हणेन लेग बाय आहे का यस लेग बाय चे रुपयाची गायकर आहेत मेन पंचांच्या भूमिकेमध्ये स्क्वेअर लेगला पाहतोय आपण राज भोईरेना नुरा यावेळेस पुन्हा एकदा टॉप एज झेल होईल का आता क्षेत्ररक्षक दूरवर राहिलेत आणि तोपर्यंत चौकार हा किती टप्प्यावरती घ्यायचा होता चेंडू त्यांनी वेट केला आणि चेंडू अखेरकार डीप एक्स्ट्रा कव्हरला वेट करत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय चेंडू 4 धावा मिळाल्यात आणि 50 धावा 50 कंप्लीट क्रिशा बदलापूर टीमच्या 50 धावा या 4 षटकामध्ये लावल्या गेल्यात 1/50 51 50 कंप्लीट झाले म्हणजे 51 धावा चांगली धावगती या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्याला पुन्हा एकदा खेळत असताना 12.75च्या सरासरीने धावा बनवल्यात मगाशी 14ची सरासरी होती कारण या षटकामध्ये 5 चेंडू चांगले फेकले होते मात्र 6व्या चेंडूवरती चौकार आला आणि आता मात्र शेवटचं स्लॉगिंगवरचं षटक डेटवरचं षटक असेल आता मात्र थोडेसे मोठे पटके खेळावे लागतील कारण या मैदानावरती जरी 60-70 धावा बनवल्या तरी विपक्षी संघ त्याचेच करण्याची ताकद आहे कारण काल सुद्धा पाहिल्या 70 धावा या मैदानावरती चेस होत होत्या कालच्या दिवसामध्ये आणि एका सामन्यात तर 85 धावा कुठल्या गेल्यात मस्कल टीमच्या वतीने गोलंदाज एक यंगस्टार फहीम शेवटचा गोलंदाज
फहीमला पाहतोय आपण टिटवाळा टीमच्या वतीने हा गोलंदाज समोर खेळण्यासाठी सज्ज होतोय तो नन्ना. तर चला गेम स्टार्ट करा, जास्त वेळ नका घेऊ आपण, आपली काही मिनिटं शिल्लक आहेत. पहिलाच बॉल अतिशय चांगला बॉल होता, वेग सुद्धा सुरेख होता, ड्राईव्ह करायचं होतं जागेवरून, सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय, हा चेंडू विसावलाय. पहिलाच बॉल डॉट 51 धाबा धावफलकावरती आहेत. इथून मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मिळवला, क्षेत्ररक्षक आहेत तिथे अनिल, आणि तोपर्यंत एक धाव एकवटली गेली आहे. ज्या ठिकाणी आपल्याला शेवटच्या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धाबा पाहायला मिळतात, मात्र इथे तसं चित्र पाहायला मिळेल का? तर गोलंदाज शेवटचं षटक फहीमचं पाहायला मिळतोय आपल्याला. नुरासाठी हा चेंडू लेग स्टंपला होता, थोडंसं सोडून दिलाय, पंच वाईडचे गुण करतात. एक धाव अवांतर स्वरूपाने मिळतंय ती टीमला. इथून मात्र मोठ्या फडक्यांची अद्याप गरज आहे, सावकार षटकार येणं गरजेचं आहे, जे तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळालं. यावेळेस डाईव्ह करतोय चेंडूला, मिडॉपला क्षेत्ररक्षक आहेत, वेगाडे आल्यात, मात्र धाव एकच मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला, इथून मात्र विकेट जाईल ती नन्नाची, आणि फलंदाज बाद धावचीच्या स्वरूपामध्ये इथे मात्र दुसरा धक्का लागतोय. एकूण टोटल धावसंख्या 54 धावा आहेत, 54 धावा धावफलकावरती. तर अद्याप एका दुसरा बिग हिट येणं गरजेचं ठरेल. 60-65 धाबा पडबाव्या लागतील, कारण काल सुद्धा बऱ्याच धाबा आहेत ते पाहायला मिळाल्या आपल्याला. आज काही तसं चित्र पाहायला मिळत नाहीये, कारण आज खेळपट्टीने रंग बदललाय. जब्बार न्यू बॅट्समन, इनक नंबर 4, चौथ्या क्रमांकाचा फलंदाज जब्बारला पाहतोय आपण, एक अष्टपैलू खेळाडू क्रिशाइलेव्हन बदलापूर टीमचा. समोर नुरा आहेत, संघाला अपेक्षा असतील एका दुसऱ्या मोठ्या फडक्याची, आता मात्र फक्त 3 चेंडू आहेत शिल्लक आहेत. यावेळेस शॉर्ट पुल करतोय, प्रचंड ताकद लावली आहे, आणि 6 धाबा. अतिशय चांगला फडका नुराच्या बॅट मधून, कधीपासून त्याचा बल्ला खामोश होता, आणि आता षटकार स्वतःकडे का स्ट्राईक ठेवले याचं उत्तर मात्र नुराने ताबडतोब दिलंय या बॉलवरती. 6 धावा आणि 7 धावा झाल्यात. साठ धावा पाहायला मिळतात आजच्या दिवसामध्ये, एक हायस्ट स्कोर पाहतोय आपण क्रिशाइलेव्हन बदलापूर टीमच्या बाजूने. पुन्हा एकदा लेडिंग आहे, चेंडू मात्र पाठीमागे निघून जातोय, डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र पाहावं लागेल. यस, फलंदाज जब्बार बाद झालाय स्वतःकडे नुराने. यस, नुरा बाद होतोय, थोडस धावत असताना मात्र इथे क्रॉस झाले नव्हते, आणि गोलंदाजाने मात्र लगेच चेंडू एष्ट्याना लाभला, त्यामुळे ते नुराला बाद व्हावं लागेल. चांगली इनिंग साकारले नुराने, सुरुवातीपासून मोठे फडके खेळत. या षटकामध्ये सुद्धा एक षटकार पाहायला मिळाला, 61 धावा झाल्यात. बेचाळीस धावांचं योगदान दिलं नुराने, जरा जोरदार टाळ्या होत्या. 42 धाबा कुठल्या सलामीला आले, आणि चांगली फलंदाजी त्याच्या वतीने पाहायला मिळाली. सरफराज न्यू बॅट्समन,
यावेळेस चांगला बॉल होता, अतिशय चांगला चेंडू फेकलाय. ज्याप्रमाणे पहिला बॉल फेकला होता नन्नाला, त्याचप्रमाणे आता शेवटचा बॉल फेकला. एकूण 61 धावा बनवल्या गेल्यात आणि 62 धावा बनवायच्या आहेत त्या मात्र या टिटवाळा मांडा टीमला. तर या 62 धावा बनवेल का हा टिटवाळा संघ की त्यांना रोकेल हा क्रिशा 11 बदलापूर संघ. आज मात्र पाहिलं तर या टीममध्ये 2 खेळाडू नाही आहेत. कारण एक अरब सारखा तेज गोलंदाज पाहायला आज मिळणार नाही आहे, या टीममध्ये नाही आहे. त्यामुळे सर्व जबाबदारी केपी वरती असेल गोलंदाजीची. तर चला नेक्स्ट मॅच साठी यायचं आहे. मानकिवली विपक्ष गोरेगाव, दोन संघामध्ये सामना असेल. मानकिवली निलेश मराडे याचा संघ, तर गोरेगाव संघ फैजल टॉस साठी या. आणि आता याच्या पुढचे सामने फक्त 3 षटकांचे असतील हे लक्षात ठेवा. सर्व संघांना यातून सूचना दिल्या जातात. 3 षटकांचे सामने खेळवले जातील. चला टॉस केला जाईल. 2 टीम मध्ये 3 ओव्हरचा मॅच असेल. चार चला 4 ओव्हरचा सामना असेल. टॉस केला जाईल मानकिवली विपक्ष गोरेगाव या 2 टीम मध्ये. चला क्रिशा 11 बदलापूर टीम आपण क्षेत्ररक्षण लाभा, जास्त वेळ करू नका आता, कारण वेळ खूप कमी आहे. वेळेचं बंधन आहे आपल्याला. आणि टॉस जिंकलाय मानकिवली टीमने. तर खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पाहिलं तर एकूण 61 धावा बनवल्यात आणि 62 धाव्यांचं लक्ष असेल. मात्र या 62 धावेचं लक्ष्याचा पाठलाग करेल की त्यांना थांबेल याचं उत्तर दुसऱ्या सत्रामध्ये मिळेल. आणि जसं सामना सुरू होईल तसे मायक्रोफोनवरती येतील आमचे प्रसादजी परब सर. थँक्यू सो मच जगदीश पाटील. मागच्या 2 सामन्यामध्ये 50च्या पलीकडच्या धावसंख्येचा पाठलाग अत्यंत यशस्वीरित्या अक्षरशः 4थ्या षटकातच झाला आहे, हे सुद्धा विसरता कामा नये. त्यामुळे हा सामना निश्चितच तेवढाच महत्त्वाचा आहे दोन्ही संघासाठी.
बघा टिटवाळा मांडा संघ इथे मात्र 62 धावसंख्येचा पाठलाग कोणत्या षटकामध्ये पूर्ण करणार हा प्रश्न पडलाय. कारण पहिल्या 2 सामन्यामध्ये आपण बघितलं, मागच्या सामन्यात 58 धावसंख्येचा पाठलाग झाला, तो सुद्धा गोरेगाव संघाकडून. आणि त्याच्यावर आपण जर सामना जर बघितला कानर बॉईज संघाकडून, आणि गोरेगाव संघाने म्हटलं पाठलाग केला तर मात्र निश्चितच स्पर्धेमध्ये 50 धावेंचा. स्ट्राईक एंडला रवी, नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण बघत आहोत तो केतन. आणि पहिलं षटक क्रिशा बदलापूर संघाकडून घेऊन आलाय चिन्मय. ओ गुड बॉलिंग, अप्रतिम डिलिव्हरी, स्ट्रॉंग अपील. यस इट इज. कॉड बिहाइंडच्या स्वरूपात पहिलाच धक्का लागलाय तो टिटवाळा मांडा संघाला. फलंदाज बाद. ओव्हर पिच डिलिव्हरी इतकी वेगवान होती, टप्पा पडल्याने चेंडू इनस्विंग होतोय, बॅटची आतली कड घेऊन चेंडू मागे जातोय आणि झेलचीच्या स्वरूपात कॉड बिहाइंडच्या स्वरूपात पहिलाच धक्का लागतोय तो फलंदाजीने करणाऱ्या मांडा टिटवाळा संघाला. टिटवाळा मांडा न्यू बॅट्समन इन फहीम ॲट नंबर 3. टिटवाळा मांडा म्हटल्यानंतर आमचे आदर्श मॉन्टी खोपकर यांची आठवण होते. खूप वर्ष टिटवाळा मांडा पोलीस स्टेशनमध्ये राजेश खोपकर म्हणजेच मॉन्टी या नावाने मात्र खूप चांगलं काम पाहिलं त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये. वरिष्ठ पोलीस निरीक्षक. इज अ व्हेरी गुड कॉमेंटेटर. आमचे आदर्श आता शहापूर पोलीस स्टेशनला कार्यरत आहेत. धावसंख्या धावफलकर अजूनही एकही नोंदी गेली नाही, पण धक्का पहिला लागलाय तो टिटवाळा मांडा संघाला. अप्रतिम फटका होता, हुकचा अप्रतिम टायमिंग. व्हॉट अ शॉट, इम्प्रोव्हायझेशन फटका. आणि काय उत्तर दिलंय, पहिल्या चेंडूर विकेट आणि दुसऱ्या चेंडूर उत्तर ताबडतोब क्विक रिप्लाय. फहीमच्या बॅटमधून एक अप्रतिम देखणा फटका, चौकार. मगाशी ज्यांचा मी उल्लेख केला मॉन्टी, त्यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर करारा शॉट. डोळ्यांचा अक्षरशः पारडा फेडणारा एक्स्ट्रा बाउन्स होता, गुडलेंदून चेंडू जास्त बाउन्स झाला आणि अप्रतिम दर्जेदार फटका दाखवला तो फहीमने. चौकाराने खातं उघडले संघाचं आणि स्वतः सुद्धा फहीमने 3रा क्रमांकावर येत असताना त्याला माहिती आहे की 62 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 12.40 ची गती प्रति षटकामागे कमीत कमी 12.5 धावा हव्याच आहेत. ऑनस्टला अजून एक धमाका होतोय अँड व्हॉट अ शॉट, व्हॉट अ टायमिंग. काय समय साधना आहे बघा फटक्यावर. चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर, षटकार. पहिल्या चेंडूवरच फक्त त्यांचा आनंद द्विगुणित झाला होता. काल पहिल्या चेंडूमध्ये त्यांनी मात्र विकेट मिळवली होती गोलंदाज निखिलने, चिन्मयने कॉड बिहाइंडच्या स्वरूपामध्ये. पण नंतर मात्र त्यांच्या आनंदावर विरजण टाकलंय ते फहीमने. काय बेधुंद फलंदाजी करतोय, डोळ्यांचं अक्षरशः पारणं फेडणारी फटकेबाजी करतोय. धावसंख्या दाफलकर 10. खोदून काढलाय, सेमी हेलिकॉप्टर शॉट होता. क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंगोला चेंडू कव्हर करते तोपर्यंत एकच धाव. खोलवर टप्प्याच्या चेंडूचं सुद्धा उत्तर इथे मात्र फलंदाज फहीमकडे आहे. धावसंख्या डबल फिगर मध्ये 11 धावा दाफलकावर. राऊंड विकेट. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू, स्ट्रॉंग अपील. यस इट इज. कॉड बिहाइंड स्वरूपात अजून एक धक्का देतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज चिन्मय आणि दुसरा धक्का लागलाय तो टिटवाळा मांडा या संघाला. दोन्ही आघाडीचे फलंदाज बाद करण्यात यश. द न्यू बॅट्समन अशोक इन द ग्राउंड. फलंदाज बाद झालाय तो केतन. अशोक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना 4थ्या क्रमांकावर. 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. फहीमने मात्र खूप जबरदस्त एंटरटेन केलं पहिल्या षटकामध्ये. समाचार घेत असताना गोलंदाज चिन्मयचा. धावा कुठल्या त्या मैदानावर 11 आणि दुसरा गडी बाद करण्यात यश मिळते ते गोलंदाज चिन्मयला. न्यू बॅट्समन ऑन स्ट्राईक अशोक.
राऊंड विकेट. पुन्हा कॉमेंट्री बॉक्स एंडकडून चिन्मय. हा चेंडू लेग ग्लान्स करायचा प्रयत्न होता. स्ट्रॉंग अपील होते पंचांकडे. हाईट फॅक्टर. चेंडू कुठे ब्रश झालाय. येस, पंचांनी मात्र त्या गोष्टीकडे सर्वात वेळी लक्ष दिलं, पण त्यांनी सांगितलं की चेंडू बॅटची आउटसाईड एज घेऊन मागे जातोय स्कॉट स्क्वेअर लेगमध्ये. तिथून मात्र एकदा कंप्लीट करते. धावसंख्या धावफलकर 12 धावा. 24 चेंडूने अजूनही मैदानावर 50 धावांची गरज आहे. 50 रन स्टील रिक्वायर टू विन दिस मॅच फ्रॉम द 24 डिलिव्हरी. टिटवाळा मांडा संघ तुम्ही आता धावसंख्येचा पाठलाग इथे करतोय. मगाशी ज्याप्रमाणे मी उल्लेख केला की राजेश खोपकर खूप वर्ष तिथे मात्र काम पाहिलं वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून टिटवाळा मांडा पोलीस स्टेशनमध्ये. आता शहापूर येथे ते मात्र कार्यरत आहेत, शहापूर पोलीस स्टेशनला. पण सुरुवातीचा काळ माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता त्यांच्याबरोबर जेव्हा मी काम केलं. आणि जणू असं म्हटलं तरी अवघड ठरणार नाही सावंत की मात्र त्यांचं बोट पकडूनच मी या क्षेत्रामध्ये आलो. 2006ची गोष्ट. परळीच्या KM ग्राउंड हॉस्पिटल समोरच्या मैदानामध्ये ओळख झाली आणि त्यानंतर मात्र जे मार्गदर्शन भेटलं ते थेट व्यावसायिकतेच्या दुनियेत मला घेऊन आलं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जब्बार. आज आरफ शेख सारखा खेळाडू या संघामध्ये पाहायला मिळत नाहीये. फ्लाइटेड डिलिव्हरी, गुड बॉलिंग. राऊंड विकेट मारत असताना चेंडू मात्र फ्लाईट करत असताना एक स्लोअर वन आक्रमण तुम्हाला पाहायला मिळते गोलंदाजीमध्ये. जब्बार. स्ट्राईक एंडला फलंदाज अशोक आहे. अशोक आणि त्याचबरोबर फहीम. ओमकार, एका गोष्टीची खंत थोडीशी आहे की अजून मागचे 7 ते 8 वर्ष झाली मी त्यांच्यावर अजून समालोचन केलं नाही, पण आपल्या विभागात ते समालोचन करतात. इनसाइड एज मागे जातोय चेंडू. क्विक सिंगल घेतली आहे अशोकने. पण एक गोष्ट महत्त्वाची सांगायची वाटते मला वाटते की आता मात्र त्यांच्याकडे पद आहे ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक. सरकारी नोकरी ते करतात, त्यामुळे कुठल्याही पक्षाचं ती समालोचन करू शकत नाही, पक्षाच्या स्पर्धेचं समालोचन करू शकत नाही. बाकी कुठल्या एक्झिबिशन मॅच असेल तर आवर्जून त्यांना आपण इन्व्हाइट करतो आणि त्यांच्या माध्यमातून अप्रतिम समालोचन ऐकतो. ओ, गुड बॉलिंग. चांगला चेंडू. ओव्हरपिच डिलिव्हरी होती, पण काय फ्लाईट दिलं होतं चेंडूला आणि अचानक चेंडू टप्पा पडण्याचा राईस सुद्धा होतोय. फहीमने ज्याप्रमाणे आतापर्यंत वेगवान गोलंदाजांना खरपूस समाचार घेतला, पण इथे मात्र फिरकी आक्रमण आल्यानंतर थोडेसे चाचपडत आहेत. व्यवस्थित चेंडू त्यांच्या बॅटवर येत नाही. चेंडूच्या रेषेमध्ये येऊन ते खेळत नाहीये आणि फ्लाइंग स्लिपमध्ये त्यासाठी ते खेळाडू लावलाय. फहीम आणि त्याचबरोबर अशोक जवळ आले. दोघांची चर्चा सुरू झाली. कानमंत्र बघायचा आहे काय मिळतोय तो, म्हणजेच फलंदाज फहीमला अशोककडून, आणि तो कानमंत्र कशा प्रकारे तो इम्प्लिमेंट करणार मैदानाच्या आतमध्ये बॅटमधून. त्या षटकामध्ये धावसंख्येला अंकुश लावलाय पूर्णपणे गोलंदाज जब्बारने. 3 चेंडूत फक्त 1 धाव खर्च केली आहे. लीडिंग एज. चेंडू हवेमध्ये. फ्लाइंग स्लीपमध्ये खेळाडू होता. चांगला प्रयत्न. व्हेरी गुड एफर्ट. रमीज काय एफर्ट दाखवले. त्याला माहिती की चेंडू उडल्यानंतर, कारण स्पिनर गोलंदाज आहे, चेंडू लिडिंग एजच घेणार आणि तसं काही तो तयारच होता. प्रयत्न खूप चांगला रमीजचा, पण एखादी झेल घेण्याचा प्रयत्न थोडासा असफल ठरतोय. चेंडू किती पद्धत ग्रीप होत नाहीये आणि झेल सुटते, त्यामुळे जीवदान मिळते ते फहीमला. धावसंख्या 14 धावा. थांबून खेळलेत. पॉज अँड एक्झिक्यूट. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर धमाका. षटकार. थांबून एक्झिक्यूट केले, कारण मागचे 2 चेंडू ते नॉनस्ट्राईक एंडला उभे होते. चेंडू कशा प्रकारे जब्बार टाकतायत, कशा प्रकारे चेंडू ते टर्न करतायत याचा जणू काही अभ्यास केला, आणि तो अभ्यास केल्यानंतर मात्र त्याचा पेपर त्यांनी लगेच येऊन चढवला. पहिल्या चेंडूवर फेस करत असताना षटकार वसूल केलाय. गुड बॅटिंग. षटकाराच्या मैदानी धावसंख्या वेगाने पुढे सरकते धावफलकावर. ते एकूण 20 या धावसंख्येवर. बघायचे समोर तर खेळले. क्षेत्ररक्षक मिड ऑफ वर मागे जात आहेत. खूप लांबचा चेस आहे तिथे, आणि तोपर्यंत चेंडू ते कव्हर करतील. तोपर्यंत 2 धावा सहज पूर्ण केल्या त्या अशोकने. खूप मोठा पाठलाग करावा लागला, खास करून लॉंग ऑनचा खेळाडू चेंडूवर पर्यंत पोहोचतोय, पण 2 धावा तर काय रोखू शकत नाही. नंतरचे चेंडू मात्र रीड करता आले फलंदाजांना, आणि त्यामध्ये 2 चेंडूत मात्र तुम्ही पाहतात 8 धावा अंकित झाल्या धावफलकावर. या 2 धावाच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकते. मला सांगतात गुणसंख्या लेखक अंकित झाले ते एकूण 22 धावा. 11ची सरासरी पाहायला मिळते. मगाशीच म्हटलं की 12.40ची गती ठेवायची आहे, कारण इथे मात्र 62 धावांचा पाठलाग करायचा आहे. 62 रन्स टू विन.
आता मात्र 18 आणि चेंडूमध्ये गरज आहे ती 40 धाव्यांची. थँक्यू ओमकार. इक्वेशन माझ्यापर्यंत पोहोचत असताना 18 बॉल अँड 40 रन्स टू विन. रिक्वायर रन रेट जो आहे तो 13.33. 13 ते 13.5च्या गतीने किंवा 14च्या गतीने मात्र धावा कुटावे लागतील मैदानावर सामना जिंकण्यासाठी त्या टिटवाळा मांडा या संघाला. पण क्रिशा बदलापूरची गोलंदाजी सुद्धा तेवढीच धारदार आहे, आक्रमक आहे. मागच्या 2 षटकात 11च्या गतीने फक्त 22 धावा त्यांनी खर्च केल्या आहेत पॉवर प्लेच्या 2 षटकात. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होतोय तिसरं षटक घेऊन. कुणाल पेंडकर. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सध्या सगळ्यात प्रचलित असलेले नाव आणि यशस्वी संघनायक ही ऑल्सो पेंडकर. ऑप्शनच्या थोडासा बाहेर सबमरीन डिलिव्हरी आणि ऑप्शनच्या खूपच बाहेर सुद्धा चेंडू होता. वाईट बॉल. धावसंख्या धावफलकावर अंकित होतात ते एकूण 23 धावा या वाईटच्या स्वरूपात. 4th विकेट. हो, चेंडू इथे मात्र पायाच्या मागून डावी अशी उकडायची होती पण लेंथ इथे मात्र अजिबात चांगली नाहीये. खराब डिलिव्हरी. लेगस्टिकच्या खूपच बाहेर. वाईट बॉल. धावसंख्या धावफलकावर 24 धावा. कुणाल पेंडकर. लाईन मिळत नाहीये त्यांना, लेंथ मिळत नाहीये. दोन्ही चेंडू निगेटिव्ह डिलिव्हरी. 4th विकेट. ओव्हर पिच होता ऑन साईडला. खूप चांगलं टायमिंग करत असताना एक्झिक्यूट केलं. वाईड स्ट्रॉंगला चेंडू जातोय पण फहीमने सांगितलं फक्त एका जरा समाधान मानावं लागेल कारण चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये होत आहे वाईड स्ट्रॉंगॉनमध्ये. धावसंख्या धावफलकावर क्वार्टर सेंचुरी कंप्लीट झाली आहे ती म्हणजेच टिटवाळा मांडा संघाची. 25 ऑन द बोर्ड. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. केपी. कुणाल पेंडकर. ओव्हर पिच आहे. जबरदस्त एक्झिक्युशन. स्टँड अँड डिस्पॅच अँड स्टँड अँड डिलिव्हर. षटकार. जबरदस्त पिकअप. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. छोटी उंची आहे पण छोट्या उंचीचेच खेळाडू क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये किंवा क्रिकेटच्या खेळामध्ये खूप अग्रेसर पाहायला मिळतात. त्यापैकी अशोक. वॉट अ बॅटिंग. काय जबरदस्त पिकअप होतो. ओव्हर पिचला काय एक्झिक्यूट केलंय. समय साधना, टायमिंग किती महत्वाचं असतं, फुटवर्क किती महत्वाचं असतं अशा फटक्यांसाठी ते तुम्हाला पाहायला मिळालं अशोककडून. जबरदस्त फटका. षटकाच्या मध्ये धावसंख्या सुद्धा उंच उडी घेते जाऊन विसावते 31 या धावसंख्येवर. अर्धा पल्ला पार केलाय तो टिटवाळा मांडा संघाने. हो, इनसाइड एज होतं आणि चेंडू ब्रश होते त्यांच्या शरीरयष्टीला. एक धाव मिळते ती अशोकला. प्लेविंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून थोडासा दूर होता चेंडू, तो सुद्धा खेचण्याचा प्रयत्न केला आणि मिळते ती एक धाव. तर आता मात्र 15 चेंडू आणि त्याच्यापेक्षा दुप्पट म्हणजे 30 धावांची गरज आहे. 15 बॉल अँड 30 रन्स टू विन. हो, गुड बॉलिंग. वेगवान चेंडू. आता मात्र लाईन भेटली आहे, लेंथ भेटली आहे आणि अत्यंत भेदक मारा करतोय कुणाल पेंडकर. पहिल्या 2 षटकात आपण जर बघितलं तर चांगली फटकेबाजी झाली होती. पहिल्या षटकात चिन्मयच्या षटकार चौकार पाहायला मिळाला. नंतर जब्बार सुद्धा षटकामध्ये षटकार आणि नंतर 2 धावा पाहायला मिळाल्या. या षटकात सुद्धा 1 षटकार आलाय अशोकच्या बॅटमधून. स्ट्राईक एंडला फहीम. हो, इथे मात्र बॅलन्स करत असताना स्वतःला पुन्हा एकदा मागे आले होते पण बघितलं की निश्चितच हा चेंडू लेगस्टिकच्या बाहेर आहे आणि चेंडूला सोडून दिलं आणि पंच सिग्नल करतात वाईड बॉल. वाईट बॉलच्या स्वरूपात धावसंख्या पुढे सरकली. धावफलकात एकूण 33 धावा. कुणाल पेंडकर पुन्हा एकदा ओव्हर द विकेट उजव्या हाताने. स्लोअर वन चेंडू होता. ऑन साईडला पूल करायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डीप मध्ये स्क्वेअरलेला चेंडू उचलतायत. 2 धावाचा प्रयत्न. दोघांमध्ये जबरदस्त कॉर्डिनेशन आणि 2 धावा. याच कॉर्डिनेशनची गरज आहे कारण एकाच चणीचे खेळाडू आहेत, एकाच शैलीचे खेळाडू आहेत, एकाच शरीरयष्टीचे खेळाडू आहेत दोघंच जण. फक्त थोडीशी उंची कमी जास्त आहे पण दोघांमध्ये जबरदस्त कॉर्डिनेशन. अशोक आणि फहीम. 35 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडी बाद झाल्यानंतर डाव सावरलाय दोन्ही फलंदाजांनी. व्हेरी गुड पार्टनरशिप.
हो, चेंडू प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, ऑप्शनच्या बाहेर ठेवलं चेंडूला अँड गुड बॉलिंग. आणि जणू काही ते मात्र असं पाहायला मिळते की मागे बॅट करून ते उभे होते आणि समोरच्या खेळाडून त्यांनी इन्व्हाइट केलं आणि ते मात्र स्टंपिंगच्या स्वरूपात हा फलंदाज तिथे बाद होतोय. आणि जणू काही स्वतःची विकेट तिथे सॅक्रिफाईस केली आहे ती फहीमने, कारण सुरुवातीला त्याने आल्यानंतर आक्रमक फटके दाखवले होते. संकेत आलेत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावर. ही विकेट सॅक्रिफाईस करण्यासाठी संघाला गरज होती, अशा मोमेंटला फहीमने स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केली. कारण काय फलंदाजी केली आहे, संघाला एक मोमेंटम मिळवून दिलाय तो फहीमने. अप्रतिम फलंदाजी. पस्तीस धावा धाव फलकावर, चेंडू शिल्लक आहे ते 12 आणि ओमकार मला सांगते धावा हव्यात त्या 27. प्रथमेश मला सांगतात, प्रथमेशने सूचना दिली आहे की इथे गरज आहे ती 27 धाव्यांची. $27 to win from the 12 delivery. जब्बार पुन्हा त्या गोलंदाजी मार्कवर स्पेलमधला अजून एक षटक तो घेऊन येतोय. सेकंड स्पेलमध्ये तो येतोय आणि त्याला सामोरं जाईल तो स्ट्राईक एंडला अशोक. 12 चेंडू आणि 27 धाव्यांची आवश्यकता. तामूर खेळायचा प्रयत्न होता, आतली बघायचा चेंडू मात्र बॅटच्या खालून निघून जातोय वेगाने. बॅट कट आहे, इनसाइड एज होता. अशोकच्या खात्यामध्ये स्वतःच्या अकाउंटमध्ये एक धाव ऍड होईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावफलकावर अंकित झाले ते एकूण 36 धावा. 26 स्टिल रिक्वायर फ्रॉम द 11 डिलिव्हरी. स्ट्राईक एंडला संकेत. संकेतला मात्र मैदानाच्या आतमध्ये आणल्यानंतर त्याने उत्तर दिलंय. फहीमची विकेट का सॅक्रिफाईस इथे करावी लागली याचं अप्रतिम उत्तर. की चेंडू किती लांब गेलाय बघा. बाउंड्री लाईनच्या बाहेर पडला तर चेंडू खूप वेगाने ट्रॅव्हल होतोय. अक्षरशः जंगला चेंडू निघून गेलाय. षटकार. व्हॉट अ शॉट. फहीमला विकेट सॅक्रिफाईस करण्यामागे हे जे कारण होतं ते कारण तुम्हाला संकेतने आपल्या बॅटमधून दाखवलं. बेधुंद करत असताना हा फटका पाठवून दिलाय तो जंगलामध्ये. जबरदस्त बॅटिंग. मगाशी राज भोईर यांनी जे प्रेडिक्शन केलं, प्रेडिक्शन अत्यंत योग्य ठरत असताना की अत्यंत कडक झुंज पाहायला मिळणार या दोन संघांमध्ये. चांगली फाईट पाहायला मिळणार आणि तीच फाईट तुम्हाला मैदानाच्या दोन्ही संघ दाखवत असताना टिटवाळा मांडा आणि त्याच्यासमोर क्रिशा बदलापूर. जब्बारची या षटकातली गोलंदाजी निष्प्रभ करण्याचा प्रयत्न संकेतने केला आणि संकेतने आपल्या बॅटमधून एक उत्तुंग फटका दाखवला. एक्झॅक्टली स्क्रीनच्या वरून षटकार. धावा झाले. धावफल करते एकूण 42 धावा. अजूनही 20 धाव्यांची गरज. हो, इथे मात्र लिडिंग एज बघायचंय. जब्बार चेंडूच्या खाली येत आहेत वेगाने आणि दोघांमध्ये अजिबात कोऑर्डिनेशन नाहीये. मिड ऑफला सुद्धा एक क्षेत्ररक्षक उभा होता. उस्मान तिथे होते. उस्मान सुद्धा स्वतः तिथे येत होते. जब्बार सुद्धा तिथे स्वतः येत होते. पण दोघांमध्ये अजिबात कॉल झाल्याने की कोण झेल घेणार आणि संकेतचा हा सुटलेला झेल बघायचा आहे किती महागात पडणार तो क्रिशा बदलापूर संघाला. पंचांची काही चर्चा करतायत. पंच रुपेश गायकर, फलंदाज अशोक. गोलंदाजी विषयी काहीतरी चर्चा झाली आहे. फ्लाइटेड डिलिव्हरी ऑन साइडला. ग्रेट शॉट. व्हॉट अ टायमिंग फ्रॉम अशोक. क्रॅकिंग बॅटिंग फ्रॉम अशोक. मगाशीच म्हटलं की छोट्या चणीचे, छोट्या उंचीचे खेळाडू क्रिकेट या खेळामध्ये, क्रिकेट या क्षेत्रामध्ये एक अभेद्य कामगिरी करत असताना तुम्हाला आतापर्यंत पाहायला मिळालेत. आणि काय चेंडू होता आणि काय त्याला एक्झिक्यूट केलंय.
चेंडूचं कौतुक करायला जावं, कारण फ्लाइटेड डिलिव्हरी ती बरोबर ब्लॉक होलमध्ये आणि तिथून मात्र चेंडू तो खोदून काढले आणि चेंडू सीमारेच्या बाहेर पाठवले षटकारासाठी. ग्रेट शॉट. क्रिकेट विथ द रिस्पॉन्सिबिलिटी ऑन अशोक शोल्डर. चौथ्या क्रमांकावरून काय फलंदाजी करतोय. 8 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे ती 13 धाव्यांची. अँड वॉट अ मॅच. जब्बार. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण. यशीच्या मागे चेंडू कव्हर होत नाही. जिथे जवळजवळ चेंडू डॉट होता तिथे मात्र एक धाव ते मात्र खर्च करतायत क्षेत्ररक्षक. बाईच्या सुरुवात ही एक धाव. एक धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल. अँड 50 अप. 50 धाव पूर्ण होते धावफलकावर त्या टिटवाळा मांडा संघाच्या. अँड वॉट अ चेस. काय पाठलाग सुरू आहे धावसंख्येचा. यशस्वीरित्या स्ट्राईक एंडला संकेत. थांबून खेळायचा प्रयत्न होता. वेट केला पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. अँड डॉट बॉल. षटक चौथं इथे समाप्त होत आहे. चौथ्या षटकाकडे धावसंख्या 50 धाव धावफलकावर. गरज आहे ती अजूनही 12 धाव्यांची. चेंडू शिल्लक राहिले ते 6. संकेतकडे ती क्षमता आहे. अशोककडे ती क्षमता आहे. 2 ग्रेट फिनिशर मैदानाच्या आतमध्ये आहेत टिटवाळा संघाचे, टिटवाळा मांडा संघाचे. आणि बघायचं आहे कुठला फलंदाज फिनिशिंग शॉट लावणार. काही ते मात्र 12 धावा पुरेशा आहेत शेवट षटकामध्ये त्या क्रिशा बदलापूर या संघाच्या गोलंदाजाला. बारा धाव्यांची गरज 6 चेंडूमध्ये. आणि ती चर्चा सुरू आहे ती म्हणजे क्रिशा बदलापूर संघाच्या खेळाडूंची की कोणाच्या हातात चेंडू सोपवावा की जो या षटकामध्ये 12 धावा डिफेंड करेल. बघायचे षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. आसिफ. 12 रन रिक्वायर फ्रॉम द 6th डिलिव्हरी. बारा धाव्यांची गरज आहे 6 चेंडूमध्ये. बघा तुमचा 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये आहे तर प्लीज मिसकम्युनिकेशन करू नका. 12 रिक्वायर फ्रॉम द 6. चेंडू बघतायत. अतिरिक्त बाउन्स अँड सरप्राईज डिलिव्हरी. रायझिंग डिलिव्हरी फ्रॉम आसिफ. व्हेरी गुड बॉल. 5 बॉल अँड 12 रन्स टू विन. स्ट्राईक एंडला अशोक. खोदून काढण्याचा प्रयत्न होता. पायाच्या मागून यशच्या वाकवल्यात. यश आसिफच्या ते षटक का दिलंय याचं उत्तर देत असताना अप्रतिम चेंडू हाताळलाय. भरपूर सफल झाले ते अशोक आणि क्लीन बोल्ड. संघामधला अत्यंत महत्वाचा दुवा इथे मात्र अशोक होता जो मात्र सामन्याला मात्र निश्चितच फिनिश करू शकला असता पण स्वतः कंट्रोल करू शकला नाही. भरपूर सफल झाला आणि अशा मुवमेंटला ते स्वतःची विकेट इथे मात्र पाहतात तिथे क्लीन बोल्डच्या स्वरूपात इथे मात्र आसिफने विकेट मिळवली आहे. खूप मोठी जबाबदारी घेऊन गोलंदाजी करतो तो आसिफ. 2 चेंडू आतापर्यंत निर्धाव टाकलेत. 1 गडी सुद्धा बाद केलाय या 2 चेंडूमध्ये. गुड बॉलिंग. अशोकने खूप चांगली बॅटिंग केली. एक मोमेंटम आपल्या संघाला मिळवून दिलाय. फईम असो अशोक असो सुपर बॅटिंग. स्मॉल रॉकेट ऑफ डायनामाइट. क्रॅकिंग बॅटिंग पाहायला मिळाली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकावर निशांत. नावाप्रमाणे नाही तर नावाच्या विरुद्ध खेळ करावा लागेल. 4 चेंडू आणि गरज आहे ती 12 धाव्यांची. सामन्याला कलाटणी मिळते या 2 चेंडूमध्ये. बघायचं आहे ती कलाटणी शेवटच्या चेंडूपर्यंत पाहायला मिळणार का. स्ट्राईक एंडला निशांत. 4 चेंडू आणि 12 धाव्यांची आवश्यकता. आसिफ सज्ज होतोय. राऊंड विकेट पुन्हा एकदा पण त्यांच्या उजव्या बाजूने. गुड बॉलिंग. अजून एक डॉट. व्हेरी गुड बॉलिंग. अप्रतिम डिलिव्हरी. सुपर्ब डिलिव्हरी. निशांतला आता पूर्णपणे शांत केलंय ते म्हणजे आसिफने. सामन्याला कलाटणी मिळते. अजून एक डॉट बॉल आणि प्रेशर ऑन द बॅट्समन. प्रेशर ऑन टिटवाळा मांडा टीम. 3 चेंडू आणि 12 धाव्यांची आवश्यकता. सामना कुठे होता आणि कुठे आलाय बघा. चेंडू उंच गेला आणि वॉट अ शॉट. मागच्या काही 3 डॉटचं उत्तर षटकाराने देत असताना
रेंज मधला चेंडू, रडार मधला चेंडू आणि एवढा लांब फेकून दिलाय. जबरदस्त अटॅक, बेधुंद करणारा हा फटका. आणि टिटवाळा मांडा संघाची स्वप्न इथे मात्र अजूनही निखारत असताना हा फटका. वॉट अ शॉट. स्वप्न अजूनही डोळ्यामध्ये आहे. 2 चेंडू शिल्लक आहे, त्यांनी 6 धावांची आवश्यकता. स्पर्धेतला अलिखित जो नियम आहे तो कंपल्सरी चेस, त्यामुळे या 6 धावा तुम्हाला कराव्याच लागतील. संकेत येतोय, संकेत काही चर्चा करतोय, काही मात्र सूचना करतोय की एक्झॅक्टली जर एक चेंडू निर्धाव गेला तर काय करायचं आहे. प्लॅन ए अँड प्लॅन बी, 2 चेंडू 2 प्लॅन आहेत. बघायचं आहे प्लॅन ए सक्सेसफुल होतोय का. राऊंड विकेट पुन्हा एकदा आसिफ. चेंडू फसलाय, फटका फसलाय गोलंदाज चेंडूच्या खाली आणि आसिफने जी टिपलाय तो झेल. त्यामुळे सामना आता आलाय की 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. संकेतने ज्या क्षमतेने मैदानाच्या आतमध्ये पाऊल ठेवलंय तिथे मात्र फहीमला विकेट सॅक्रिफाईस करावी लागली होती आणि अशा मोमेंटला संकेतच आता मात्र शेवटचा चेंडू खेळेल. स्ट्राईक एंडला असणार संकेत, नॉन स्ट्राईक एंडला जगन आणि 1 चेंडू आणि 6 धावांची गरज असताना थोडंसं चिंतेचं सावट विशा बदलापूर संघाच्या सर्व खेळाडूंच्या चेहऱ्यावर. चला पंचाने सांगायचं निर्णय घ्यायचा आहे की सामना लगेच सुरू करायचा आहे, कारण अजून 3 सामने बाकी आहेत. 4-4 षटकांचे सामने खेळवायचे आहेत. जवळजवळ 3:30 वाजत आलेत. प्रयत्न चांगला तर हा सुद्धा चेंडूला बाहेर फेकून देण्याचा, पण प्रयत्न फसला तो फलंदाज निशांतचा. तंबूत परत आहेत, पण मोक्याच्या क्षणी त्याच्या बॅटमधून षटकार आलाय, ही सगळ्यात महत्वाची बाजू आहे. त्यामुळे आता मात्र ताकद दोन्ही संघाची वाढली आहे. बघायचंय हा चेंडू कशाप्रमाणे एक्झिक्यूट करणार तो म्हणजे फलंदाज स्ट्रायकिंग एंडला संकेत. सिली मिडॉनला एक क्षेत्ररक्षक सेट केलाय संकेतसाठी, थोडंसं डिमोलराइज करण्यासाठी. आसिफ सज्ज होतोय पुढचा चेंडू घेऊन. राऊंड विकेट आसिफ. लास्ट बॉल टू गो. अप्रतिम सामना थांबून खेळलेत. अँड व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. माझ्या समोर किती अडथळे येऊन दे, माझ्या समोर किती ऑब्स्ट्रक्शन येऊन दे, मी मात्र माझ्या संघासाठी धावून येणार. आणि संकेतने मात्र ते दाखवून दिलंय की आघाडीला तो आला तर नाहीये, पण जेव्हा फहीमला विकेट सॅक्रिफाईस करावी लागली आणि संकेतने धाडस दाखवलं. अँड व्हॉट अ फिनिश. 1 चेंडू 6 धावांची गरज असताना संकेतने सामन्याला कलाटणी दिली आहे आणि आपल्या संघाच्या बाजूने टिटवाळा मांडाच्या बाजूने सामना झुकवलाय तो फलंदाज संकेतने. अभिनंदन 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 ते म्हणजेच टिटवाळा मांडा संघाचं. आणि काय फिनिश. शेवटच्या चेंडूपर्यंत एक चित्तथरारक सामना पाहायला मिळाला. प्रेक्षकांना मात्र मंत्रमुग्ध करणारा सामना पाहायला मिळाला. आणि ते मात्र संकेतने जसं ज्याप्रमाणे लगेच स्ट्राईक जेव्हा रोटेट झालं 5व्या चेंडूवर आणि आपली ओळख सिद्ध करत असताना सामन्याला एक जबरदस्त कनाटणी दिली आहे.